हां तर फायनली तुमचा भाऊ आलाय ह्याला धर्मशाळेच्या स्टेडियमला. ते दिसतंय का त्या पॉईंटवर ना आपण आलो होतो ते घर दिसतंय आणि इकडं वॉटरफॉल होता तर येईला जा चढ आहे स्टीप. मित्रांनो तर चांगलाच जोरात पाऊस आलाय. लय मोठं नसतंय स्टेडियम आपण बेस 6 मारू शकतोय. लोकांना वाटतं लय मोठे ती क्रिकेटच मारू शकते आता आपण नाही मारू शकत आपण पण मारू शकतो एवढं काही मोठं नाहीये. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण काल पाहिलं तुम्ही की धर्मशाळेला आलो होतो. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला हे थंड हवेच्या ठिकाणी तिथं आलो होतो. तर तिथनं आता निघतोय सकाळी पासून काय आता 9 वाजलेत. आंघोळ वगैरे केली, गरम पाणी वगैरे होतं आणि अशा प्रकारचा गुरुद्वारा होता राहण्यासाठी. पाहू शकताय टुरिस्ट कमी कोणच नव्हतं, मी एकटाच होतो. मी ह्याच्यावर झोपलो होतो. तर आजच्या दिवशी पण इथंच थांबायचा प्लॅन आहे माझा. पण कसं होतं इथं वॉशरूम होते बाहेर समोरच आणि इकडं ही धर्मशाला सिटी अशा प्रकारची आहे आणि इकडंच खालीच आपली गाडी लावलेली होती. तर पहिले लाईट बंद करू दे वाढायची आपल्या नावाने. तर इकडं खाली आपली गाडी पार्क केली होती आपण. हाय व्यवस्थित गाडी, काय अडचण नाही आहे. तर चला जाऊया. इथं मी क्लिप ह्याच्यात काढतोय कॅमेऱ्यात, ह्याच्यात फोनमध्ये काढतोय, बाकीच्या सगळे कॅमेऱ्यात काढतो. कॅमेऱ्याची मेमरी फुल झाली, 10 दिवसाचे ब्लॉग पडलेत कॅमेऱ्यामध्ये, त्यामुळे ती फुल झाली. चला फ्री करतो निघतो. ही कपडे इथं वाळायला टाकलेत आणि ही बॅग आणि एक टेंटची बॅग इथंच ठेवतो कारण संध्याकाळी परत माघारी यायची. एक बॅग आणि हेल्मेट वगैरे घेऊन जातो. ओके मित्रांनो, तर हा ब्लॉगमध्ये स्टोरी टेलिंग कमी आहे, तुम्हाला सगळा व्ह्यूच पाहायला भेटणार आहे. म्हणजे क्लिपा कमी ह्या जे धर्मशालाचा हा दिवस आहे ह्याच्यात 3 माझे ब्लॉग झाले असते, पण त्यातला एकच ब्लॉग केलाय मी. ते पण क्लिप आहेत माझ्याकडे मोबाईलमध्ये, त्याचाच ब्लॉग आहे. आणि इथनं पुढं सलग 3 ब्लॉग येतील ना, त्याचे पूर्ण व्हिडिओ आहेत माझ्याकडं, ते तुम्हाला व्यवस्थित पाहायला भेटतील. तर पूर्ण व्हिडिओ पहा हा पण. मित्रांनो, तर आपण तिथनं निघालो. ज्या गुरुद्वारात थांबलो होतो तिथं सर्च केल्यानंतर मॅकलॉडगंज म्हणून ठिकाण आहे. त्या ठिकाणी सर्व धर्मशाळेचे बऱ्यापैकी पाण्याचे स्पॉट आहेत. तर पहिलं तर एकदम असे चढाचे रोड क्रॉस करून आपल्याला मॅकलॉडगंजला पोचायला लागतं. तिथं गेल्यानंतर नेक्स्ट मॅकलॉडगंजचा चौक लागतो. तिथनं आपण पहिलं गेलो होतो नाडा हिल म्हणून. तर हे पाहू शकता हा स्पॉट आहे नाडा हिल म्हणून. आणि तिकडं जातानाच आपल्याला वाटामध्ये डल लेक म्हणून पॉईंट लागतो, तो पण आपण पाहिला होता. हा पाहू शकता नाडा हिल पॉईंट. म्हणजे हे सगळं बर्फाचे डोंगर आहेत. आता वातावरण पावसामुळं फार ढगाळ झालं होतं, त्यामुळं काहीच मला व्ह्यू पाहायला भेटला नाही आहे. 1 नंबर हिल आहे. आणि त्यानंतर खाली आलं ना तर आपल्याला डल लेक म्हणजे त्याच्या वाटतच आहे, जे आपण नाडा हिलकडे जातो त्या रोडलाच आहे डल लेक. तर तिथंच आपल्याला काही पोरं भेटली होती तिथली कॉलेजची. इतक्या लांब ना आलं आहे त्यांना बी म्हणे, ते फोटो काढत होते म्हणे चला तुमचे बी फोटो काढतो, व्हिडिओ काढतो. अशा प्रकारे त्यांच्या मदतीने हे व्हिडिओ वगैरे काढले होते मी. जे मोबाईलमध्ये डाटा आहे तेवढाच आपल्याकडे शिल्लक आहे, एवढंच मला सांगायचे. हे पाहू शकता हे डल लेक आहे. तर पूर्णपणे मेंटेनन्स चालू आहे. 4ही बाजूनी त्याला रिटेनिंग वॉल टाईप बांधण्याचं चालू आहे, त्यामुळे त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे. तर तिथं काय होतं, धूळ उडत होती म्हणून चष्मा घातला होता. आणि हा डल लेकच्या अपोजिट साईडचा भाग आहे, तिथं मी फोटो काढायसाठी आलो होतो. पण मी एकटाच असल्यामुळं काय मला फोटो काढायला जमलं नाही आहे. मग हे पाहू शकता हे मॅकलॉडगंज सिटीचा व्ह्यू आहे. हा पूर्ण सिटीचा व्ह्यू एकाच जागेवर येत होता. तर तिथनं आपण तो व्ह्यू पाहिला, एकदम भारी दिसत होतं ना. डोंगरातली शहरं भारीच दिसतात, बिल्डिंगा खिटून एकाव एक असल्यागत वाटतात. आणि तिथनं पुढं आपण आलो बासू नाग धबधबा, बासू वॉटरफॉलला आलो. म्हणजे तर हा वॉटरफॉल नव्हे, सगळ्यात फेमस वॉटरफॉल आहे हिमाचल प्रदेशमधील. आणि खूप गर्दी तिथं, म्हणजे जे धर्मशाला आलेत ते प्रत्येकजण ह्या वॉटरफॉलला आल्याशिवाय राहत नाही. कारण इथं येण्यासाठी एक महादेवाचं मंदिर पण आहे.
तर ते महादेवाचं मंदिराचं दर्शन करून वॉटरफॉल कशी जायला लागतं. जवळ गेल्यावर काय असा वॉटरफॉल दिसतो, पण काही लोक खूप रिस्क घेतात जीवाची, माहिती का. पार एकदम पाण्यात बिण्यात जायच्या, पाण्याला फ्लो जास्त होता असं मला वाटलं. म्हणजे मी पण जाऊन तिथं आलो, पण वरती जाऊन काही एकट्याचा फोटो काढण्याची डेअरिंग नाही केली. मित्रांनो, तर फायनल हे रिटर्न निघालोय आता. ते दिसतंय का त्या पॉईंटवर ना आपण आलो होतो, ते घरं दिसतंय. आणि इकडं वॉटरफॉल होता, तर येईला जा चढ आहे स्टीप, त्यामुळं काय नाही, उतरायला काय नाही, येईलाच फक्त चढ आहे. जरा लाईट डबरी बिबरी असली तर त्यांना चढायला जमत नाही. काय काय कपल असतात ती एक नवरा बायकोला ओढत 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 घेऊन चाललेलं असतंय. अशा प्रकारचं आहे चढताना. ओके मित्रांनो, तर हे थंड हवाचं ठिकाण पंजाबच्या जवळ आहे, त्यामुळे पंजाबमधले जास्त लोक इथं आहेत बाकीच्या तुलनेत. पण बाकीचे पण आलेत तसे, जास्त बाहेरचे पण आहेत, पंजाबमधले जास्त लोक आहेत. आपल्या इथं कसं महाबळेश्वरला आपले लोक जास्त असतात, तसेच हे. तर चला आता ह्याच्यात स्टॅबिलिटी नसेल, मी चालल्यावर सगळं धडधड धडधड हलतं आहे, कारण गोप्रो झाला आहे स्विच ऑफ, तर ते चार्जिंगला लावलं आहे. ओके मित्रांनो, तर परत मंदिरापाशी आलो आहे. तर मंदिरात हे तुम्हाला ते दाखवलं होतं जी कुंड, तिथं लोक आंघोळ करतात, त्याला पण आंघोळीचा टाईम आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 5 असा आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 थंडीमध्ये, आणि गरमीमध्ये 5 ते 8 असं आहे. इथं पाहू शकता आपलं बजरंगबलीचे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तिथं स्विच जॅक आहे, आणि इकडं मेन मंदिर आहे. ओके, मी इथे लय गार पाणी. मित्रांनो, तर पाहू शकता इथं लेडीजच्या घेण्यासारखं लय काही वस्तू आहेत सगळ्या, पाहू शकताय. भरपूर सारं लेडीजचंच जास्त आहे, आणि डेकोरेशनचं आहे. जेंट्सचं तर कुठं नसतेच, लेडीजच जास्त काही ना काही खरेदी करत असतं, पाहू शकताय अशा प्रकारचं. आणि जास्त महाग पण नाही, स्वस्त आहे. लेडीजचे स्वस्तच असतात तसे. ओके चलो, 200 इथं वरती पार्किंगला गाडी लावली, तिथं जाऊया आपण. फ्रायडे को मित्रांनो, इथं कुत्री माजल्यागत झालेत, नुसती अशी खाऊन फुगल्यात, आणि कुणाला बी धावतात. तो का ती पका कसलं टोंगळं झालंय, हे पण कसलं झालंय. आपण आलोय गाडीपाशी, तर आपल्याला फ्रीमध्येच त्यांनी लावून दिली होती, 50 रुपये चार्ज होता, तर नाही घेतला त्यांनी. तर आता निघतोय इथनं. मित्रांनो, जे भासूनाग मंदिर आहे, जे धर्मशालामध्ये आहे, आणि त्याचे इतिहास काय, तर भासूनाग मंदिर काय, तर भासू नावाचा राजा होता अजमेर देशाचा. तर त्याच्या प्रदेशामध्ये नाही पाऊसच पडला नाही 1 वर्ष, आणि सगळी जनता त्याकडे गेली की भाऊ पाण्याची व्यवस्था का काय ते राजाला. म्हणजे तर राजाने नाही मग तो हिमाचल प्रदेशमधील तोलाधार पर्वतावर आला, आणि तोलाधार पर्वतावर त्याला नागडल म्हणून एक ही भेटलं तळ. तर त्या तळ्याला त्यांनी रिक्वेस्ट केली की भाऊ आमच्या लोकांची तहान भागवण्यासाठी तुला पाण्याची मदत करायला लागेल. तर अशा प्रकारे तिथनं एक झरणा गेला आणि त्याच्या प्रदेशाला पोचला, अशी त्याची स्टोरी. तर तिथंच त्या जे पर्वत आहे त्याच्या पायथ्याला त्या भासूनाग म्हणून मंदिर बनवलंय त्या राजाचं, ते म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथनं एक त्या तळ्यातनं नाही एक झरणा येतो, आणि त्या झरण्याचं पाणी नाही तिथं एक कुंडा टाईप केलंय, म्हणजे मोठी कुंड केलं, तर त्या कुंडामध्ये साठवलंय. आणि जे कोणी पण येतं ते तिथं आंघोळ करतं, ज्याची इच्छा आहे, म्हणजे जे तिथले प्रॉपर असतात. म्हणजे कसं आपल्या इथं आपण तुळजापूरला गेलो तर खलोळामध्ये आपल्या महाराष्ट्रातलीच लोक आंघोळ करतात, मोस्टली बाहेरची आलेली नाही करत. तसं तिथं बी तिथल्या लोकांची ज्यांची श्रद्धा आहे जवळपासच्या राज्याची किंवा हिमाचल प्रदेशमध्ये, ते सगळे येऊन त्या ह्याच्यात आंघोळ करतात. असं अशा प्रकारचा तिथला इतिहास आहे. तिथं दर्शन वगैरे केलं, आणि बेसिकली सकाळपासून वेळ आपण निघालो होतो. तिथनं आपण पहिलं मॅक्लॉडगंजला आलो, एकदम चढाचे रोड होते. तिथनं एक स्क्वेअर आहे, तिथनं आपण नाडा हिलला गेलो होतो. नाडा हिल पासला जातानीच तिथं पण आपल्याला तोलाधारी पर्वताची रेंज दिसते अख्खी, सगळं बर्फ. पण पाऊस असल्यामुळं काहीच दिसलं नाही. तिथनं आपण डल लेक पशी आलो, डल लेक पशी काम चालू होतं असं. आणि तिथनं पुढं आपण बासून नागपासून आपण धबधब्यापाशी पण गेलो होतो. धबधबा 1 नंबर होता भाऊ, असा 1 नंबर. आपल्या इथं काळू वॉटरफॉल कसा आहे तसंच सेम वॉटरफॉल होता तो, अशा प्रकारे. आणि तिथनं मग आपल्याला दुपार झाली एवढं फिरायलाच. मग आपण आता जाणार आहे
जे जो जो तिब्बत आहे, तिब्बत हा पहिला एक देश होता, तो चायनाचा भाग नव्हता. तर चायनाने त्याच्यावर तो जिंकला आणि मग तिब्बत हा चायनामध्ये आलं. तर जे तिब्बत ज्यावेळेस देश होता त्यावेळेस त्याचे जे पंतप्रधान होते दलाई लामा म्हणून ते होते. ते धर्मशालाला येऊन राहिले. तर तिथंच त्यांचा मोठा समाज आहे आणि त्यांना तिथं देव मानलं जातं आणि त्यांचं तिथं एक मंदिर आहे, दलाई लामा मंदिर. तर ते मंदिर पाहूया आपण आता. चला मित्रांनो, तर आपण तिथनं नाही निघालो आपण बाक्सू नाग टेम्पल पासून. तर आपण धर्मकोटला निघालो. हे धर्मशालेचं सर्वात उंच गाव आहे, म्हणजे सगळ्यात टॉपचं गाव आहे ते, सगळ्यात वरच्या डोंगरावलं. तर तिथं निघालो, पण दुःख असल्यामुळं काहीच दिसत नव्हतं, अशा प्रकारचंच होतं. तर आपण तिथं पण जाऊन आलो आणि म्हणजे फिरलो आपण बऱ्यापैकी, सगळंच फिरलो धर्मशाळामधलं. फक्त जी ट्रिओन हिल म्हणून, ट्रिओंड म्हणजे ते जिथं आपण ट्रॅक करून जायचं असतं एका दिवसाचं, तिथपर्यंत नाही गेलो मी. बाकी जे आपण गाडीने जाऊ शकतो तिथपर्यंत गेलो. तिथनं आपण आलो दलाई लामा मॉनेस्ट्री. तुम्हाला सांगितलंच की जो तिब्बतचा राजा होता तिथं आलो. आणि दुपारी 2:30 वाजताच असा धो पाऊस झाला ना भाऊ, सुरू काय सांगताच येत नाही. मग तिथनं आपण फायनली मॉनेस्ट्रीमध्ये आलो आतमध्ये. आणि मॉनेस्ट्रीमध्ये नाही भारी असते मॉनेस्ट्री, म्हणजे असे ड्रम असतात, आपण क्लॉकवाईज वगैरे फिरत जायचं. त्यामध्ये आतमध्ये बुद्धाजींचं मूर्ती असते आणि बाहेर बऱ्यापैकी शांत ठिकाण असतं. तर तिथं काहीतरी त्यांच्यातच चाललं होतं. पहा तुम्ही आता. मित्रांनो, तर तिथली लोक निसर्गाला लय जपतात बघा. हे झाड कट केलं नाहीये, असंच झाड खालनं एक आलं होतं, ते स्लॅब टाकताना पण तिथं बोर्ड ठेवलं होतं. अशा प्रकारचं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं या दलाई लामा मॉनेस्ट्रीमध्ये. तर इथं आल्यानंतर नाही, इथं पाहिलं की इथं लोक येऊन दिवा वगैरे पण जातात, काय ते मन्नतीचा दिवा असतंय, अशा प्रकारचा आहे. आणि इथं जे दलाई लामा आहे त्यांना जर भेटायचं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि आतमध्ये मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये अशा प्रकारचे बुद्धाजींची मूर्ती असती. मित्रांनो, तर निघालो इथनं मॉनेस्ट्रीमधनं. पाऊस लय येतोय, मोठी मॉनेस्ट्री चांगली तगडे. यातले काय सांगावं माहिती मला तीच कळा नाही. तुम्हाला सांगाल मी तसे बारके शॉर्ट घेतलेत आणि त्यानुसार सांगाल, नाही तर बघूया कसं होतंय. तिकडून एक्झिट आहे, तिकडून एंट्री केली होती आपण. कुत्रीच लय तिथं पण, ती पण टुंगळी. ओके मित्रांनो, तर पाऊस कमी झालाय आता. मेन म्हणजे सगळं आता एकदम नियोजनमध्ये बॅग सगळं गुंडून बांधून ओके मध्ये निघतो, कारण काय भिजला नाही पाहिजे. काय आधीच वाळा नाही भिजलेलं. हे पाऊस प्रेडिक्शन बरोबर देते. मी काल पण पाहिलं होतं, आज पण पाहिलं. प्रेडिक्शन त्यांची ॲक्युरेट आली. काल बी 4 वाजल्यानंतर पाऊस आला, आज बी आला 3 वाजायच्या आसपास. ओके, तर ही लय मोठी मॉनेस्ट्री अशी दिसताना असं दिसतंय. तर एक फोटो काढायला पाहिजे. मित्रांनो, तर सकाळी जिथं नाश्ता केला होता तिथंच जेवायला आलोय. आता जेवण करतो आणि स्टेडियमला जातो. वातावरण लय खराब आहे, पाऊस येतोय कंटिन्यू बाहेर, अजून पण पाऊस आहे. म्हणजे भूक लागली होती मला निबार. वैती काय जरा माग वाटलं मला, त्यामुळे मी खाली चाललो धर्मशाळामध्ये. चला खाऊया आणि मग निघूया. अजून आपलं ताट तर दिलंय पण कालवण ही आलंच नाही. मित्रांनो, तर समोर दिसतोय भाऊ, त्याला मानच नाही, कसला फुगलाय. आणि भाऊनी आपलं तर जेवण आलंय, पण ते भाऊनी ऑर्डर केलं तर 4-5 आयटम मागवलेत त्यांनी. मित्रांनो, तर फायनली आलंय आपलं जेवण. इथं पनीरची सब्जी आणि रोटे. तर बघूया, खाऊया कसं लागतंय ते सांगतो मग. ओके चला, एक नंबरच लागल असं वाटतंय मला. मित्रांनो, तर आपण सकाळपासून फिरत होतो, ते धर्मशालाच्या वरच्या पार्टमध्ये फिरत होतो, मॅक्लॉडगंजमध्ये. तर आपण आलोय आता मेन धर्मशाला जिथे, तिथेच क्रिकेट स्टेडियम आहे. तर आपण राहिलो होतो ते जे गुरुद्वारा होता तिथनं जस्ट 3 किलोमीटर खाली स्टेडियम होतं. ते तिथं आल्यानंतर ना, तिथं एक विजिटर गेट आहे. आता त्याची क्लिप तर कॅमेरामध्येच होते, कुठल्या गेट नंबरला वगैरे.
तर तिथं गेलं, गाडी समोर पार्किंग आहे फ्रीमध्येच आणि आपल्याला 30 रुपयाचं तिकीट आहे जर स्टेडियम व्हिजिट करायचं असेल तर चला पाहूया. तिकीट वगैरे काढलंय आपण, गेटच्या बाहेरच तिकीट काउंटर होतं, तिथनं तिकीट काढलंय आणि आपण जाऊया स्टेडियममध्ये. तर स्टेडियममधले सगळे व्हिडिओ आपण फोनमध्येच काढलेत, त्यामुळे सगळे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण एंट्री केल्यानंतर ना इथं पाहू शकताय, तिथं पुढं तिकीट काउंटर आहे. 30 रुपये तिकीट आहे ऑनलाईन गेटच्या बाहेरच. आणि तिथनं आलं की ते तिकीट वगैरे फाडतात आणि इकडून आपल्याला एंट्री ग्राउंड पाहण्यासाठी. तर चला बघूया कसं आहे ग्राउंड, काय आहे. एकदम पहिल्यांदा हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या अंडर येतं आहे ग्राउंड. आणि तुम्ही बघा लाईटीचे टावर कसले असतात, ह्यूज. आपल्याला एवढी एवढीशी वाटते पण कसला आहे ते, पडला असता फोन. ओके चला, मी हाय मी ओके. तर आलोय फर्स्ट फ्लोअर होती. इथं पंजाब किंग्सचं पोस्टर लावलेलं आहे. IPL मध्ये पंजाब किंग्सचं होम ग्राउंड असतं हे. तर पहिले आल्यानंतर ना ओके, हे एक नंबर भाऊ. हे पाहू शकताय. आयला आता तर ह्यांनी घास बीस सगळा कट केला एकदम. अशा प्रकारे आहे त्यांचे शेड्यूल असतात टाईम मॅचचा, त्यावेळेस तोपर्यंत ती रेडी काय त्यात सगळा घास कट केलाय. दिसते का तुम्हाला? लय मोठं नसतंय स्टेडियम, आपण बेस 6 मारू शकतोय. लोकांना वाटतं लय मोठे ती क्रिकेटच मारू शकते, आता आपण नाही मारू शकत. आपण पण मारू शकतो, एवढं काय मोठं नाही आहे. तिथं मेन पिच आहे आणि इकडं असे स्क्वेअर आहे. दोन्हीने तिकडं मारला होता 6 2010 मध्ये पठाणला. ओके. आणि ते तिकडच्या साईडला बर्फ दिसतो सगळा, ती दिसते का लाईन, त्या लाईनला सगळा बर्फ दिसतो इथं मॅच चालू असताना. एक नंबर ठिकाण आहे. फोटो वगैरे काढतो आणि एक रील काढतो. मित्रांनो, तर स्टेडियमला आल्यावर परत जोराचा पाऊस चालू झालाय. मागाशी थोडा उघडला होता, त्यामुळेच मी स्टेडियमला आलो होतो. तर तुम्ही पाहू शकताय पूर्ण असं स्टेडियम आहे. एवढं काय जास्त सिटिंग कॅपॅसिटी नसणार आहे ह्याची, पण म्हणजे एवढे मोठे मोठे स्टँड्स नाही आहे. आपल्या पुण्याच्या स्टेडियमपेक्षा बारकं आहे. एकदम भारी. म्हणजे तिथं फक्त पिच वगैरे कव्हर करून घेतलेलं आहे. ह्या जे घास पूर्ण कट केला आहे 0 लेवलला. आणि पुढे परत कधी मॅच असेल, बहुतेक मला तर वाटतं 2020 वर्ल्ड कप जे इंडियामध्ये होणार आहे तिथले 1-2 मॅच असेल, त्याच्यासाठी प्रिपरेशन चालू आहे. तर फायनली तुमचा भाऊ आलाय ह्याला धर्मशाळेच्या स्टेडियमला. ओके, पाहू शकताय. अजून काय, तिकडं समोर ड्रेसिंग रूम आहे. तिकडं बी तिथं VIP बसायसाठी तिकडचे तिकीटं मागेत. हिमाचल क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम आहे. बाकी एवढाच पोर्शन, हे जे स्टँड आहे ह्या स्टँडमध्येच फक्त अलाउड आहे विजिटरसाठी, बाकी कुठंच अलाउड नाही आहे. आणि इकडं व्ह्यू एक नंबर आहे सगळं, पण पावसाच्या दिवसात झाकाळलेलं आहे आणि ढगांनी झाकून गेलेलं आहे. ओके माधव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 34वा नाही 35वा दिवस आहे. तर 35वा दिवशी तुमचा भाऊ आलेला आहे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला या ठिकाणी. धर्मशाळेला यायचं म्हणजे विशेष काही नव्हतं, पण मी क्रिकेट लवर आहे त्यामुळं मला सारखे मॅच इथं धर्मशाळेला झालेल्या असतात आणि तिथं एकदम निसर्गरम्य वातावरण वगैरे असतं. त्यासाठी मी धर्मशाळेचं स्टेडियम पाहण्यासाठी खास आलेलो आहे. तर हे पाहू शकताय तुम्ही, हिमाचल क्रिकेट असोसिएशनचं धर्मशाला हे म्हणून स्टेडियम आहे. इथं खूप सारे इंटरनॅशनल मॅच झालेले आहेत, IPLच्या पण मॅच होत्या. आणि आता जरा पावसाचे दिवस असल्यामुळं इथं जरा बर्फ वगैरे दिसत नाहीये. आता पण पाऊस चालू आहे. आणि हिमाचल प्रदेश त्या स्टेडियमच्या निमित्ताने मी इथं आलो होतो. पण इथं आल्यावर एक नंबर आहे भाऊ धर्मशाला. पाण्याचे स्पॉट पण भारी आहेत. तुम्ही इकडं पाहिलं हे सगळं पूर्ण स्टँड आहेत आणि त्या साईडला ड्रेसिंग रूम आहेत. ते काचचं दिसतंय समोरचं, तर ते ड्रेसिंग रूम आहे. तिथं सगळे प्लेयर बसतात. आणि ह्या साईडला पाहिलं इकडच्या साईडचं जे काचचं आहे तिथं VIP गेस्टसाठी वगैरे आहे. आणि म्हणजे मी बसलोय त्या स्टँडमध्ये, किमती कमी आहेत तिकिटाच्या आणि जे आमने सामने पिचच्या
त्याच्यात किमती जास्त आहे. बेसिकली ह्या स्टेडियमला आता लगेच 2-3 महिन्यात मॅच नाही आहे इंटरनॅशनल, त्यामुळे यांनी सर्व ग्रास हा 0 लेवलनी कट केलेला आहे. त्यामुळं असं बू साठल्यागत दिसतंय. पण हे आता पावसाने 1 नंबर फुटून निघेल घास. तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते नक्की लिहा. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर धर्मशालेला पोहोचला, ते पण क्रिकेट स्टेडियमला. हर हर महादेव. मित्रांनो तर चांगलाच जोरात पाऊस आलाय आणि हे आपले मित्र भेटलेत. का असे भाई आप भाई चंबा से हे हिमाचल प्रदेश मधले दोघं ते, त्यांना भेटून चांगलं वाटलं. भाऊनी फोटो वगैरे काढाय मदत केली आपली. आणि पूर्ण पाऊस चालू आहे आता, पाहू शकताय. तर इथनं निघावं कसं करावं काय करा नाही, तर तसं रिलॅक्स बसायलाय. अजून मला इथनं फक्त 2 किलोमीटर वरती गेलं की गुरुद्वारा आहे, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. मित्रांनो तर हे फक्त ते ग्राउंड्समॅन आहेत. तर निरीक्षण काय त्यात पावसात काय होतंय काय नाही बारीक मी मागासपासून पाहतोय. वर्ल्ड कप 2023ची 1 छत्री आणि 2 काळ्या छत्र्या आहेत. तर पावसातच ते निरीक्षण काय त्यात भाऊ कुठं काय होतंय काय नाही अशा प्रकारचं लक्ष ठेवून आहेत ती ह्याच्यावर. व आता हे गवत आहे कट केलंय, आता काही दिवसात एकदम टकाटक गवत येईल इथं. फक्त पिच आहे ना तेवढं त्यांनी झाकून ठेवलंय, बाकीचं काय नाही, बाकीचं सगळं उघडच असतंय. आणि तुम्हाला हे एक खरी गोष्ट सांगू का, ही जी दिसतंय तुम्हाला ही क्रिकेट ग्राउंड, त्याला आपल्याला कसं दिसतं की त्याला बाउंड्री असती, त्याच्यावर जाहिराती चालू असतात, त्याच्यामध्ये एक रस्सी असती, त्याला पण जाहिरातीच्या होल्डिंग लावलेल्या असतात. तर मित्रांनो हे फक्त इंटरनॅशनल किंवा IPL मॅचसाठी असते, लोकल मॅचसाठी असं नसते. कारण ते लोकल मॅचला स्पॉन्सर येत नाहीत काय नाही, ते इंटरनॅशनल मॅचला जेवढे स्पॉन्सर येतात ते सगळं बाढोतरी असते. मॅच झाली की एका स्टेडियमवरून दुसऱ्या स्टेडियमवर हलवलं जातं इथे अशा प्रकारचे. आता हे तुम्हाला असलं तसला प्रकारचं कुठलं दिसत नाही. आता जरी मॅच खेळली तर डायरेक्ट बॉल ह्याला येऊन धडकणार असे अशा प्रकारचं आहे. तर ही वरती दिसतंय अलीगडच्या साईडला कॉन्क्रीट पॅच आहे, त्याच्यावर आर्टिफिशियल घास लावलेली आणि बाकीचं जे आता आहे ते नॅचरल घास आहे. म्हणजे तिथं बाउंड्री असती तिथंपर्यंत नॅचरल घास आहे, जे ॲडव्हर्टायझिंग होल्डिंग असती त्या पाठीमागं तर कॉन्क्रीट पॅच दिसतोय, त्या हिरवं दिसतंय ते आर्टिफिशियल ग्रास आहे. ओके चला निघायचंय मला, पण पाऊस थांबा नाही यार. ओके मित्रांनो तर स्टेडियममध्ये यायसाठी 4 गेट आहेत, 1 2 तिकडे एक 3 आणि इकडे एक 4, असे 4 प्रकारचे 4 गेट आहेत. ते 4 गेटने तुम्ही आत येऊ शकताय. ते दिसतंय का मध्ये बुळीगत असतंय तिथं गेट असते, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे. तर चला फायनली निघतोय आता. लय दुःख वगैरे आलंय आणि पाऊस पण थांबायचं नाव घे नाही. आता कसं करायचं काय कळा नाही मला, जावं काय करावं. गेलं तर भिजत गेलं तर कपडे वाळत टाकायला लागतील जाऊन परत. मित्रांनो तर फायनली निघतोय आता स्टेडियमला बाय बाय म्हणून. तर आपण कुठल्या गेटने आलो होतो त्या गेटचं गेट नंबर 13 एंट्री वयनं आलो होतो. इतके गेट आहेत का 13? 4च आहेत मेन. तर थांबा एक फोटो काढूया आणि निघूया. मित्रांनो हे अशाच पुढच्या साईडनी स्टँड असते आणि अशा बाकीच्या साईडनी रूम वगैरे असतात, तुम्ही पाहू शकताय. तर ह्या रूममध्ये प्रत्येकाला रूम नंबर 2 3 4 5 आणि त्यात लोक राहत असतात अशा प्रकारचं. ही पूर्ण लॉबी आहे. तर तिकडून आपण तिकडं पण जाऊ शकतोय. बघूया कसं आहे. ही पूर्ण लॉबी अशा प्रकारची असते. ओके मित्रांनो तर का नाही मला जाऊ का काय करू. जवळपास ह्या स्टेडियमची सिटिंग कॅपॅसिटी नाही आहे 28,000 आहे. तर चला विजिटर नॉट अलाउड म्हणलं होतं तिथं. ओके तर मित्रांनो पाहू शकताय असं स्टेडियम आहे. तर नॉर्दर्न पोल मीडिया सेंटर आहे, त्यानंतर पवेलियन टेरेस आणि क्लब लॉन्ज. तर आपण ईस्ट स्टँड 1 ईस्ट स्टँड 2 मध्ये होतो आपण. तर नॉर्थर्न स्टँड असं प्रकारे
आहे पार्किंग कुठे आहे, काय VIP पार्किंग, रेग्युलर पार्किंग, हे सगळं दाखवलेलं आहे ह्याच्यात. हे ग्राउंडचा मॅप आहे. ओके चलो, पाऊस येतोय पण भेंडी काय करावं मला सुचा नाही. बेसिकली मित्रांनो पाहिलं तर 4 मजली, 4 कसं 1 2 3 4 आणि 5 मजली सगळं ही स्टँड. तर चला जाऊया. ओके चला पावसातच. ओके हाय मी नीचे. ओके ओळखला असेल तुम्ही, चेहरा नाही दिसला तर आवाजावरूनच ओळखताय आता तुम्ही मला. वे टू विजिटर स्टँड. हे स्टँड नंबर किती, गेट नंबर 13 विजिटर नॉट अलाउड. ओके इकडे गार्डन बिर्डन आहे, इकडे प्रॅक्टिस पिचेस वगैरे आहेत. इथं प्लेअर प्रॅक्टिस वगैरे करतात जर मॅच असेल अगोदर तर. ह्यांनी बंद केलं बहुतेक. ओके आणि इथं हिमाचल प्रदेशचा लोगो बघा, HPCA हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, त्यांची टीम पण असेल. आणि हे प्रॅक्टिस ग्राउंड आहे, म्हणजे प्रॅक्टिस पिचेस वगैरे तिथं लोक प्लेयर प्रॅक्टिस वगैरे करतात. ओके चलो सर, अभी इसका मॅच कब आहे मित्रांनो? तर या ग्राउंडवर आता 5 डिसेंबरला एक साऊथ आफ्रिका विरुद्ध T20 मॅच आहे, त्याच्याशिवाय मॅच नाही आहे. तर हे कोण आहे, सचिन तेंडुलकर आहे काय? हा सचिन तेंडुलकर. आणि ते कोण आहे काय माहिती. तर मित्रांनो अशा प्रकारे हे केलं आहे. हिमाचल चा लोगो बघून घ्या. आणि इथं तुम्ही बाहेर आला तर लई सारे खायचे दुकान आहेत. बेसिकली तर इथं तिकीट काउंटर आहे, ते क्लोज झालं. बरोबर मी लवकर आलो, 5 वाजायला क्लोज होते. BKT ईस्ट स्टँड 2. ओके वे टू स्टेडियम. मित्रांनो तर इथं गाडीपाशी आलोय आणि आता निघतोय. चला आता सगळं आत टाकतो, हे पॅन्ट वगैरे घालतो, बॅग पण आत घेतो. चलो चलते जाऊया. लय लांब नाही येत ना, 2 किलोमीटर. मित्रांनो तर इथं हा बोर्ड आहे, धर्मशाला द हेवन सिटी. तर इथं एक फोटो काढतो आणि इथनं आपण निघूया आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे. तर चला जाऊया. मित्रांनो तर पोचलोय आपण जिथं काल थांबलो होतो त्याच ठिकाणी पोचलोय, म्हणजे गुरुद्वाऱ्यामध्ये धर्मशालामध्ये. बऱ्यापैकी सगळे पॉईंट जेवढे आहेत तेवढे सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केला मी. आणि स्टेडियमला पण गेलो होतो, स्टेडियमला जाऊन सगळं दिल खुश झालं बाई. आणि इथं आपली गाडी आहे खाली, हा गुरुद्वारा आहे मोठा असा. तर चला, खूप मोठं शहर आहे, पाहू शकताय तुम्ही. जितकी नजर जाईल तितकं शहर आहे. चला जरा व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि मग बघूया जेवायला जायचं काय करायचं. लाईट जाती ती काय ते इथलाच प्रॉब्लेम दिसतोय. ओके चलो.